आबा तुम्ही माझ्या इंटेन्शन्सवर माझ्या कॅलिबरवर कसं डाऊट घेऊ शकता? मान्य आहे मला तुम्ही खूप खूप जिद्दीने हे सगळं उभं केलंय. अहो मला पण तुमच्यासारखंच या कंपनीला खूप मोठं करायचंय म्हणून माझी सगळी धडपड सुरू आहे. मला कळतच नाहीये आबा माझ्यावर विश्वास कसा ठेवत नाही आहात तुम्ही? काही कळत नाहीये मला. एवढी मोठी अमाऊंट कशी उभी करणार आहे मी? कशी मी ती जमीन सोडू? हॅलो, हां सन फायनान्स सर, मला काही फंड्सची गरज होती. मी अहो पण माझं पूर्ण ऐकून तरी घ्या तुम्ही सर. सर चला जेवण करून घ्या, सगळे वाट बघतायत. माझ्या आयुष्यात जेवणापेक्षा जास्त इम्पॉर्टंट कामं आहेत मला. ऑलरेडी माझं डोकं खूप फिरलंय, त्यात तो आणखी भर घालू नकोस. जा इथून. हो सर, तुम्ही करा की काम. जेवण करा आणि मग काम केलं असतं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? माझ्या आयुष्यात जो आता प्रॉब्लेम उभा आहे त्याच्यावर सॉल्युशन काढल्याशिवाय मला भूक लागणार नाही. तू जा इथून. सर असं काय करताय? निघाल काहीतरी मार्ग. आणि तुम्ही लई टेन्शन घेऊ नका. हे बघा, तुम्ही जर त्याच गोष्टीवरती विचार करत बसलात ना तर तुमचं टेन्शन अजून वाढेल. तुम्ही खाली चला, हां जेवण करा, माणसांमध्ये बोललात वगैरे ना तर तुम्हालाच रिलॅक्स वाटेल आणि मग तुम्हीच काय तो मार्ग काढाल बरोबर. आणि मला विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही काढाल सर मार्ग. ए बस, परत परत तेच तेच बोलू नकोस. आणि मुळात माझी बायको असल्यासारखं वागायचं नाही. हा मी बायको म्हणून नाही तर तुमची कॅलिबर माहीत असलेला माणूस म्हणून बोलते. आणि तुम्हाला जर सारखी माझ्यात बायको दिसत असेल तर मी तरी काय करणार आहे? बरं सर, तुम्ही ऐका माझं. तुम्ही चला खाली जेवण करून घ्या, नाहीतर परत सगळ्यांना वाईट वाटेल. हा, आणि तुम्ही मुद्दाम आला नाहीत म्हणून सगळ्या घरच्यांच्या मनात गैरसमज होईल उगाच. चला. होऊ दे गैरसमज, वाटू दे वाईट, काही फरक पडत. आत्ता माझ्यासाठी फक्त पैसा उभा करणं महत्वाचं. आणि काय ना, मी तुझ्यासारखा 2 वेळच्या जेवणासाठी जगणारा माणूस नाहीये. माझी काहीतरी अम्बिशन्स आहेत आयुष्यात. कोणाशी बोलतोय? तुझ्यासारख्या वस्तीतल्या भिकारड्या लोकांना काय कळणार आहे अम्बिशन्स काय असतात? मी जेवणार नाही. तू जा, तू निघ इथून. अहो सर, ठीक आहे सर, तुम्हाला खाली जेवण करायला नाही यायचं ना, पण मी तर तुमच्यासाठी जेवणवर आणू शकते. आई तुम्ही काही म्हणा, पण ती राणी खरंच खूप हुशार आहे. नाही म्हणजे बघा ना, स्वतःच मुद्दामून तुम्हाला आणि आबांना तिनं शेतावर नेलं. का? तर तिथे काय चाललंय हे कळावं म्हणून. म्हणजे आबांमध्ये आणि इंदिरा भाऊजींमध्ये भांडणं व्हावी, घरामध्ये मोठा वाद व्हावा, आणि एकदा का वाद झाला तो सोडवण्यासाठी मध्ये पडायचं आणि मग इंदिरा भाऊजींच्या बाजूने बोलायचं. म्हणजे मग इंदिरा भाऊजींना काय वाटणार की माझ्याच घरातली माणसं माझ्या बाजूने बोलत नाहीयेत, माझ्या विरोधात जात आहेत, आणि फक्त राणी माझ्या बाजूने बोलतीये. तुम्ही बघितलत ना ती राणी इंदिरा भाऊजींची बाजू घेऊन कशी बोलत होती. इंद्रजित सर एवढे वाईट नाहीयेत. आज ना उद्या ते कर्ज फेडून महाडेक इंडस्ट्रीला नंबर 1 वर नेतील, ही खात्री आहे मला. अयो, इंदिरा भाऊजींना तुमच्याकडून जी अपेक्षा आहे ना ती त्या मुलीनं पूर्ण केली. का?
तर तिला भाऊजींच्या मनामध्ये तुमच्यापेक्षा मोठं व्हायचंय. पण हे एवढं सोपं वाटलं का तिला? नाही, मान्य आहे हे सोपं नाहीये, पण आपण जर अशाच बेसावध राहिलो ना तर तिच्यासाठी काहीच कठीण नाहीये. तुम्ही बघताय ना, आबांशी गोड गोड बोलून तिने आबांना स्वतःच्या बाजूने वळवून घेतलंय आणि आता तोच मोर्चा तिने इंद्रा भाऊजींकडे वळवलाय. ए राणी, इंद्रा कुठे आहे? ते नाही आले, जेवायचं नाही म्हटलं. बघितलं, हिनंच मुद्दामून येऊन दिलं नसेल इंद्रा भाऊजींना खाली. तो जेवायला नाही म्हणाला आणि तू ही तशीच निघून आलीस का? समजावता नाही आलं का त्याला खाली येण्यासाठी? नाही, इतर वेळेस तर फार पुढे पुढे करायचं असतं ना तुला. का तो जेवायचं नाही म्हणाला म्हणून माझ्या लेकाला उपाशी ठेवायचा प्लॅन करतेस? तसे तो नाही जेवला तरी तुला काय फरक पडणार आहे नाही का? फक्त यांच्यासमोर काळजीचं नाटक करता येतं तुला. तुझ्यासारखी खोटारडी आणि फेक मुलगी बघितली नाही मी. आता माझा मुलगा जेवला नाही ना तर तूही जेवायचं नाही. हवंय कशाला? जेवू देत ना तिला. नाही म्हणजे सकाळचं जे शिळं अन्न उरलंय ते तिच्या पोटात जाईल, म्हणजे वाया जाणार नाही ते अन्न. माझी काहीच हरकत नाही आहे शिळं खायला. उलट मला जेवण वाया गेलेलं आवडत नाही. मी आवडीने खाईल शिळं. बाप रे, किती निर्लज्ज मुलगी आहे ही. नाही म्हणजे मला असं वाटलं होतं हिचा नवरा जेवला नाही म्हणून ही म्हणेल मी पण जेवणार नाही, पण ही तर शिळं अन्न सुद्धा खायला तयार झाली आहे. बरोबर आहे, खाईलच ना ती. कारण आपल्या घरचं शिळं अन्न यांच्या घरच्या ताज्या जेवणापेक्षाही चांगलं असतं. त्यामुळे हिने ताजं खाल्लं काय किंवा शिळं खाल्लं काय हिला काय फरक पडणार आहे? बरोबर बोलताय तुम्ही. काय चाललंय? काय नाही, तुम्ही सगळे जेवून घ्या. मी आणि इंद्रा त्याच्या रूममध्ये जेवू. त्याला घाला अजून पाठीशी, त्याचे लाड करा. मी लवकरच कधी विकायला काढतोय तो. आबा, मान्य इंद्राकडून चूक झाली आहे, पण त्याने मुद्दामून नाही केलंय. हो आबा, दादा चुकलाय, पण त्याने जे काय केले ते चांगल्यासाठीच केले. हो ना, म्हणजे इंद्रा भाऊजींच्या एका चुकीमुळे आपलं हे हसतं खेळतं घर तुटू नये एवढंच वाटतं. उर्मिला, काय बोलतेस? अगं, आबांची तरी इच्छा आहे काय घर तुटावं म्हणून? अगं पण इंद्रा एका मागोमाग एक चुका करत सुटलाय. एके दिवशी ना तो आपल्या सगळ्यांना रस्त्यावर घेऊन येईल. आबांनाही वाटणारी भीती चुकीची पण नाहीये. हो खरंय, पण आबा तुम्ही असं इंद्रा भाऊजींना सारखं ओढत नका जाऊ, वाईट वाटतं आम्हाला. बाकी तुम्ही इंद्रा भाऊजींसाठी जो काही निर्णय घ्याल तो या घरासाठी, आमच्यासाठी आणि इंद्रा भाऊजींसाठी योग्यच असेल याची खात्री आहे आम्हाला आबा. अर्थात आबा, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या एवढीच आमची इच्छा आहे. एकही फायनान्स कंपनी रिस्पॉन्स देत नाहीये. हिंमत हरून चालणार नाहीये इंद्रा. यू हॅव टू डील विथ दिस. स्वतःला प्रूव्ह करावंच लागेल. पण पैसे नसतील तर मी कसं करणार आहे हे सगळं? मला डिस्टर्ब करू नको, सांगितलंय ना मी तुला एकदा. आणि एकदा सांगितलं ऐकत जा. राणी, राणी नाही, मी आहे तुझी आई. आई, तू इथे? हो मीच. का तुला राणी हवी होती का? असं काही नाहीये. मग कसं इंद्रा, तुझ्या तोंडी ना सतत तिचंच नाव असतं. आता घरात बाकीची माणसं आहेत ज्यांना तुझी काळजी आहे. एवढ्या लवकर स्वतःच्या आईला विसरशील असं वाटलं नव्हतं मला. आई, असं काही नाहीये अगं. ती राणी त्रास देत असते मला. आताही मी जेवायला यावं म्हणून फोर्स करत होती. सो आय थॉट तीच असेल. तिला फक्त बोलवायचं नाटक करत होती. जिला खरंच काळजी असते ना ती असं ताट घेऊन येते. आईलाच तिच्या लेकराची काळजी असते, लक्षात ठेव. तू बस, खाऊन घे. आई, बस. आई, मला खरंच भूक नाहीये अगं. इंद्रा, 2 घास तरी खा रे, माझ्यासाठी खा. मी सांगतोय ना, माझी इच्छा नाहीये जेवायची. ते काही नाही, मी तुला भरवते. जेवढं जाईल तेवढं खा.
हे दादा, आई आई तू तरी समजून घे ना मला. माझ्या डोक्यात आता वेगळंच टेन्शन आहे आता. मी आपली जमीन विकायचं कॅन्सल केलंय, पण मला कळत नाहीये मी एवढी अमाऊंट कशी उभी करणार आहे. आता तू सांग मला, एवढं टेन्शन माझ्या डोक्यात असताना माझ्या घशाखाली घास उतरेल का? मला तुझी अवस्था बघवत नाहीये इंद्रा. हे सगळं त्या राणीमुळे घडतंय. ती जर आपल्याला त्या शेतावर घेऊन गेली नसती ना, तर आज तुझा व्यवहारही झाला असता आणि आबांना काही कळलंही नसतं. ती पांढऱ्या पायाची तुझ्या प्रत्येक कामात आडवी येते. ती कधी एकदा त्या पोरीला घरात हाकलून देते ना, असं झालंय मला. ते काही नाही, तुला जितका त्रास होतोय त्याचा दुप्पट त्रास मी त्या राणीला आता देते की नाही बघच तू. आबा, गोळ्या घेतल्यात का तुम्ही? नाही, गोळ्या घ्यायची इच्छाच नाहीये. असं म्हणून कसं चालेल? तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे ना. आबा, तुमच्यासाठी नाही तर आमच्यासाठी तरी. कसलीच इच्छा उभी नाहीये. आबा, असं नका म्हणू. तुम्ही आज नीट जेवला सुद्धा नाही. आबा, मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आले, पण आबा सगळं नीट होईल. हो, आता तुम्हालाच हे सगळं सावरावं लागेल ना. असं करून कसं चालेल? तू म्हणतेस ते पटतंय मला, कळतंय मला. हे सगळं सावरेपर्यंत जे विस्कटलेलं आहे ते पाहणं फार अवघड आहे. इंद्राकडनं गुन्हा झालाय. मला असं आता वाटतंय की त्याच्यावर सगळ्याची जबाबदारी टाकून मी खूप मोठी चूक केली आहे. असं नाहीये आबा, मला विश्वास आहे इंद्रजित सरांवर. अहो, त्यांच्याकडनं एक चूक झाली म्हणून त्यांना हे असं नालायक नका ठरवू. हे बघा, हा सगळा प्रॉब्लेम त्यांच्यामुळे झालाय हे खरं आहे, पण जिकडे प्रॉब्लेम असतो तिकडे सोल्युशन सुद्धा असतं. आणि आबा, नका काळजी करू तुम्ही. मला विश्वास आहे इंद्रजित सरांवर, ते नक्की यातनं मार्ग काढतील. आता या सगळ्यातून मार्ग काढायला जमणं शक्य तरी आहे का तुला? तिने ना मुद्दाम तुला या सापळ्यात अडकवलंय. बाहेर मात्र सगळ्यांसमोर बाजू घेणार आहे ती तुझी. म्हणजे कसं, कोणीच तिच्यावर संशय घेऊ नये. पण मला माहिती ना ती किती आतल्या गाठीची येते. तुला खरं सांगू, तिचं नाव जरी ऐकलं ना मला राग येतो आजकाल. ती आहेस तशी. तू अजून तिच्या जाळ्यात अडकला नाहीयेस, पण हे ना पुरते तिच्या जाळ्यात अडकलेत. यांच्याशी गोड बोलून ना अगदी घोळात घेतलंय तिने यांना. हे राणी ना एक दिवस आपल्या घराची वाट लावणार आहे. नाही, वाट तर त्याची मी लावणार. तिला ना मी जगूही देणार नाहीये आणि मरूही देणार नाही. अशी अवस्था करायची मला तिची. पण हे सगळं कधी करणार आहेस तू? आता तर सगळं निघून गेल्यावर. हे असंच जर का चालू राहिलं ना, तर ती राणी या घरातली नाती हे घर तोडून टाकेल. अरे, तिच्या पायगुणामुळेच तुझी अवस्था झाली आहे. पुढे काय होईल काही सांगता येते का? हे सगळं कसं सावरणार आहेस तू इंद्रा? आबा, माणसाला समजून घेणारी त्याची माणसं जर आजूबाजूला असतील ना, तर परिस्थिती किती पण बिकट असू दे, तो त्यातून बाहेर येतो, स्वतःला सावरतो. आबा, आता ह्यावेळी आपण इंद्रजित सरांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही बघा त्या सगळ्या परिस्थितीतून कसे बाहेर येतात ते.
एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं का म्हणतात हे तुझ्याकडे बघून कळतं. इंद्राने भले लाख चुका करू देत, पण एक चांगली गोष्ट केली, ती म्हणजे त्याने तुझ्याशी लग्न केलं. तूच त्याला सावरू शकतेस आणि तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत मला. हे जे आपलं घर आहे ना, हे दिसतं ना, भरलेलं दिसतं, सुंदर दिसतं, पण हे सगळं वरवरच आहे. घरातली सगळी माणसं पोंडावर गोड वागतात. हे आपलं घर पोखरून गेलंय सगळं. नात्यांना भेगा पडल्या, चिरा पडल्यात, सांधे निखळलेत. एखादा मोठा स्फोट व्हायचा आणि सगळंच दुभंगून जायचं, तुटून जायचं. मला हे सगळं असं नकोय राणी. मला असं आपलं घर एकत्र नांदताना बघायचंय. तुमची हीच इच्छा आहे ना आबा? मग असंच होईल. हे घर कायम तसंच राहील आणि ही जबाबदारी मी घेते आबा. मी सावरेन या घराला. घर तोडणाऱ्या सुनेपेक्षा तुझ्यासारखी घर जोडणारी सून जगातल्या प्रत्येक घराला लाभो. चला बसा आता, गोळ्या देते मी तुम्हाला. बरं. घर जोडून ठेवणं सोपं नसतं आबा, याची कल्पना आहे मला. पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. आता सगळ्यात आधी मला जमिनीचं प्रकरण निकाली लावायला हवं. इकडेच. आणि तुला काय सांगितलं होतं, इकडे आल्यावरती मेसेज कर. शिट्ट्या बट्ट्या का वाजत बसले, कोणी आलं तर? अरे सॉरी भरपूर. काय एवढं अर्जंट बोलवलं, काय काम होतं? हा हे बघ, मला ना लई महत्वाचे डॉक्युमेंट पाहिजेत. ठीक आहे, तू उद्या फॅक्टरीमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट घेऊन मला द्यायचे. करशील ना तेवढं? हा करणार ना बाबा. तू बोलले ना, आपण केलं ना, असं कधी झालं का कधी? लई वेळा झालाय असं. दरवेळी माती खातो गोट्यातून. नाही ह्या वेळेस नाही माती खाणार. तुला काय पाहिजे ते सांग, उद्या आणून देतो मी. बरं ठीक आहे, पण जरा जपून. हा जर चुकून पकडल्या गेलो ना तर आपल्या दोघांची वाट लागल. हा ए भावा, नाही तुला माहिती नाही गोट्या कसा आहे. आपण एकदा काम करायचं ठरवलं ना, देव जरी मध्ये आला का नाही तरी बी आपण करत असतो. बस माहिती आहे मला. पण आता उद्या इंद्रजित सर पण तिकडे असणार आहे, म्हणून तुला माहिती आहे काय करायचं. हा
भावा इंद्रजित काय ब्रह्मदेव जरी आला ना तरी पण आपल्या भावाने सांगितलं म्हणलं आपण करणार. काय ग कोणाशी बोलत होतेस? कोण? मी कशाला कोणाशी बोलेल? हा ते मी आपलं असंच गाणं गुणगुणत होते. तुम्ही काय करता इथं? भूक लागली आहे ना तुम्हाला? नाही मी पाणी प्यायला आलो होतो. पण पाणी तर मी रूम मध्येच ठेवलं होतं. मला फ्रीज मधलं प्यायचंय. तुला काही प्रॉब्लेम आहे? हा सर, कशाला खोटं बोलताय? मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली. तुमच्यासाठी जेवण मी काढून ठेवलंय. चला वाढते. असं भूक मारू नये सर. चला चला जेवून घ्या. मी भूक मारत नाहीये आणि मला तुझ्या जेवणाची काही गरज नाही, समजलं? आओ बरं, आता सांभाळून जा हा. आणि सांगितलेलं काम नीट कर बाबा, लई महत्वाचं आहे ते.